शिवतीर्थ मातोश्री दोन्हीकडे लागलेलं हे लक्ष माझ्या मते शर्मिला ठाकरे आहेत गाडीमध्ये आणि शर्मिला ठाकरे आता रवाना होत आहेत, पण राज ठाकरे कधी निघणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। बिलकुल, शर्मिला ठाकरे निघालेले आहेत आणि प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, शिवतीर्थवरचे काय अपडेट? शिवतीर्थावरून आपण आत्ताच पाहतोय की शर्मिला ठाकरे बाहेर पडले आणि आता ही राज ठाकरे यांची गाडी बाहेर पडती आहे। राज ठाकरे निघालेले आहेत। ते आज शिवतीर्थावरून आज त्यांचं जे प्रस्थान होत आहे ते मराठीसाठी एकत्रित येण्याच्या निमित्तानं आपण पाहतोय की राज ठाकरे यांची गाडी निघाली आहे। त्यांच्यापूर्वी त्यांच्या पत्नी आणि आई या समोरच्या गाडीमध्ये बसून निघालेल्या आहेत। मागे आपण पाहतोय की पोलिसांचा सुरक्षा रक्षकांचा ताफा आहे। प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी मागे आपल्याला जाताना पाहायला मिळतात। एकूणच जर आपण बघितलं तर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी एकत्रित येणार आहेत आणि त्यातले एक ठाकरे म्हणजे राज ठाकरे जे आहेत ते आता घराच्या बाहेर पडलेले आपण पाहतो। प्रणाली अपडेट देते की मातोश्रीमधनं उद्धव ठाकरे सुद्धा निघाले आहेत, त्यामुळे एक प्रकारे सिंक्रोनायझेशन, दोघे भाऊ एकाच वेळेला बाहेर पडलेले आहेत आणि हीच भावांची एकजूट म्हणा, एका लईत चालणं म्हणा, एकामेकांसोबत चालणं म्हणा, हे आगामी काळातही दिसावं अशी शिवसैनिकांची, मनसैनिकांची, ठाकरे प्रेमींची इच्छा आहे। वेळ आहे अगदी, दोघेही भाऊ एकाच वेळी टायमिंग काय आहे? भलेही राज ठाकरेंसाठी हे अंतर जवळ आहे तुलनेत, उद्धव ठाकरेंसाठी थोडंसं जास्त आहे, मात्र निघताना हे दोघेही भाऊ एकाच वेळेला घरातून निघालेले आहेत। दोघांच्याही गाड्या अगदी गेटमधनं बाहेर पडताना एकाच वेळी दृश्य आपण बघितले। आणि आजच्या दिवशी श्वेता, जितकी ही घडामोड महत्त्वाची तितकंच लक्ष असेल या दोनही ठाकरेंच्या देहबोलीवरती। कौटुंबिक समारंभामध्ये एकत्र येणं, तिथे हास्यविनोद करणं, छान एकत्र फोटो काढणं, जेवणं, ही खूप वेगळी गोष्ट आहे, कारण मधल्या काळामध्ये राजकीय दुरावा प्रचंड आलेला आहे। त्यामुळे एका व्यासपीठावर जेव्हा हे दोघे भाऊ येतील तेव्हा त्यांची देहबोली कशी असेल, ते कसे वागतील, ते कसे बोलतील, कारण राजकीयदृष्ट्या वाटा 18 वर्ष वेगळ्याच राहिलेल्या आहेत आणि टीका करताना कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत एकमेकांवरती टीका करताना आपण पाहिलंय। मग ती 2014ची निवडणूक असो, 19ची, 2009च्या निवडणुकीमध्ये मनसेमुळे प्रचंड मोठा फटका शिवसेनेला बसलेला होता आणि तो शिवसेनेच्या एक होल्ड असलेल्या सगळ्या पट्ट्यात बसला होता। तेव्हा बाळासाहेब हयात होते आणि बाळासाहेबांना हे खूप जिव्हारी लागलं होतं की मनसेची ताकद ही शिवसेनेवरती कुठेतरी हावी झाली। तो कुठेतरी एक नैराश्याचा भाग त्यांच्या बोलण्यातनं दिसूनही आलेला होता। त्यानंतर अर्थातच मनसे थोडीफार कुठेतरी उतरण लागल्याचं राजकीयदृष्ट्या आपल्याला पाहायला मिळालं आणि 2022 साल जे उद्धव ठाकरेंसाठी, शिवसेनेसाठी प्रचंड कठीण काळाचं एक काळ होता, तो सगळा वर्ष होतं, कारण शिवसेना दुभंगली। याबद्दल राज ठाकरेंनी सुद्धा भाष्य केलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी तयार केलेला हा पक्ष आहे, ब्रँड आहे, तो असा फुटणं योग्य नाही किंवा त्याच्यावरती कोणी मालकी हक्क सांगणं सुद्धा योग्य नाही। तर आता दोन्ही भाऊ हे अशा परिस्थितीमध्ये आहेत किंवा अशा टप्प्यावर आहेत की राजकीयदृष्ट्या अस्तित्व टिकवणं, झगडणं, पुढे जाणं आणि आपापल्या पक्षांना, कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं त्यांच्यासाठी प्रचंड महत्त्वाचं बनलंय। या दोन्ही गाड्या निघालेल्या मातोश्रीवरनं आणि शिवतीर्थवरनं आपण बघतोय। एकीकडे शिवतीर्थवरनं आधी शर्मिला ठाकरे वेगळ्या गाडीतून आणि राज ठाकरेंच्या मातोश्री सुद्धा, आणि मग मागे स्वतंत्र राज ठाकरे हे आपल्या गाडीतून वरळीसाठी रवाना झालेले आहेत। आता पुढे यांचा मार्ग नेमका कसा असेल हे पाहणं। मगाशी आपण बोलत होतो की बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी ते स्मृतीस्थळी तिथे जातील, मात्र तसं काही दिसत नाही आता, कारण काही सांगता येत नाही, कारण उद्धव ठाकरे तर मातोश्रीवरनं निघालेले आहेत, मात्र राज ठाकरे कशा पद्धतीनं पुढे जात आहेत आणि मग डिरेक्टली इथे वरळीला NSCI डोम इथेच जाऊन भेटतात की आणखी काही, हे आपल्याला लगेचच कळेल। मात्र दोघेही घरातून निघालेले आहेत। 11ची वेळ होती कार्यक्रमाची, मात्र 11:30 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आता हे घरातनं दोघेही भाऊ निघालेले आहेत आणि तिथे तुफान अगदी तुडुंब भरलेलं हे वरळीचं डोम आणि तिथे हा वरळीचा कोळीवाड्यातला बँड वाजतोय आणि त्यावरती सगळे हे जमलेले थिरकत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तिथे सगळे तयारच आहेत आणि आता प्रतीक्षा काही वेळाचीच, कारण दोघेही जण निघालेले आहेत त्यांच्या परिवारासोबत आणि ते आता थोड्याच वेळात वरळीला पोहोचतील। या सगळ्या मंडळींमध्ये म्हणजे ठाकरेंचा जो कुटुंब कबिला आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा जो कुटुंब कबिला, सहकुटुंब, सहपरिवार,
वरईला भेटणार आहे त्यामध्ये एका व्यक्तीचा आपल्याला विशेष उल्लेख करावा लागेल. तो उल्लेख आहे राज ठाकरे यांच्या आईचा, मधुवंती ठाकरेंचा, कुंदाताईंचा. कारण त्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे या दोघांचं नातं पाहिलेलं आहे. बाळासाहेब, शिवसेना यांची जडणघडण पाहिलेली आहे. आणि अर्थातच ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे चुलत बंधू तर आहेत, पण ती सख्खी मावस भावंड सुद्धा आहेत. कारण उद्धव ठाकरेंच्या आई आणि राज ठाकरेंच्या आई या सख्ख्या बहिणी आहेत, जसं बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे एकमेकांचे सख्खे भाऊ. त्यामुळे दुहेरी नातं आहे. तर कुंदाताईंच्या मनामध्ये, मधुवंती ठाकरेंच्या मनामध्ये आत्ता नेमकं काय चाललंय? कारण एकीकडे ठाकरेंचं राजकारण वाढताना, शिवसेना वाढताना त्यांनी पाहिलंय. दुसरीकडे त्या साक्षीदार राहिल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या चढत्या राजकीय कारकिर्दीच्या. आणि त्यानंतर त्यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचे एक प्रकारे ठाकरेंच्या 3 पिढ्यांना अनुभवणाऱ्या, 3 पिढ्यांची जडणघडण पाहणाऱ्या, त्या सगळ्यांच्या साक्षीदार असलेल्या राज ठाकरेंच्या मातोश्री आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा मावशी या नात्यानं त्या आवर्जून हजर राहिल्या. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यामुळे जी मोठी माणसं आहेत, महत्त्वाची माणसं आहेत, त्या पिढीतला आज कोणी हयात नाही, पण कुंदाताई आहेत, राज ठाकरेंच्या मातोश्री आहेत, मधुवंती ठाकरे. त्यामुळे त्यांची भावना ही सुद्धा आज काय असेल याची कदाचित आपण कोणी कल्पना नाही करू शकत. बरोबर. आपण ज्या मार्गाने दोघेही बंधू चाललेले आहेत तो मार्ग देखील आपण एकीकडे बघतोय, तर तिकडे वरळीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी अगदी नाचत गात हजर असलेले शिवसैनिक आणि मनसैनिक हे देखील आपण बघतोय.